विधिमंडळात रमी खेळणं कृषी मंत्री कोकाटेंना भोवलं. कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. दत्तात्रय भरणेंची कृषी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता तर कोकाटेंची क्रीडा मंत्रीपदी वर्णी लागण्याची खरं तर शक्यता आहे. लोकशाही मराठी सूत्रांची माहिती. अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका. अभय पाटील यांचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा. अभय पाटील काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा. शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे आदेश. एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांचे आदेश. माणिकराव कोकाटेंनी पदोपदी शेतकऱ्यांचा अपमान केला. माजी खासदार राजू शेट्टी यांची कोकाटेंवर टीका. कोकाटेंना मंत्रिमंडळातूनच काढून टाकलं पाहिजे. माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाच्या होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीमुळे हा पेच सुटल्याची माहिती. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार. 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा महत्त्वाचा. बुद्धिबळाची क्वीन दिव्याचा शनिवारी करण्यात येणार नागरिक सत्कार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार. ऑगस्ट पासून अमेरिकेच्या भारतावर 25% टॅरिफ. भारताला दंड ठोठावणारे ट्रम्प कोण? ट्रम्प भारताला जुमानत नाहीत. संजय राऊतांची टीका. ट्रम्प यांचा हल्ला भारतीयांसाठी धक्कादायक. टॅरिफमुळे महागाई येणार, नोकऱ्या जाणार. संजय राऊतांचं वक्तव्य. ट्रम्प मोदींचे प्रिय मंत्री. पंतप्रधान मोदींना आत्मपरीक्षणाची गरज. ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानचं कौतुक. राऊतांची टीका. महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग असं नामकरण देण्यात येणार. मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. संभाजीराजे छत्रपतींचं मंत्री नितीन गडकरींना नामांतरासाठी निवेदन. 1 ऑक्टोबर पासून नागरिकांना वाळू उपलब्ध करण्याचे नियोजन करा. मुख्यमंत्री फडणवीस. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा बैठकीत निर्णय. गडचिरोलीत धरती आबा आणि पीएम जनमन योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी 15 ऑगस्ट पूर्वी कृती आराखडा करा. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. ठाण्यात राजन विचारेंच्या विरोधात बॅनर. सर्व बॅनर्स विचारेंच्या कार्यकर्त्यांनी फाडले. दहशतवाद्यांना खात्मा करून मेहरबानी केली. राजन विचारेंच्या वक्तव्यानंतर ठाण्यात बॅनर्स. सरन्यायाधीश भूषण गवई शनिवारी नागपूर दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून राहणार उपस्थित. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहितांसह सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका. सबळ पुरावे नसल्यानं कोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका. कर्नल पुरोहितने आरडीएक्स बनवले. बाईक व्यतिरिक्त इतर काही ठिकाणीही बॉम्ब होते. सरकारचा युक्तिवाद. आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही. मोबाईलमधून कोणते पुरावे आढळले नाही. यूएपीए खरं तर लावणं योग्य नव्हतं. कोर्टाकडून स्पष्ट. बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही. बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही. कोर्टाचं निरीक्षण. पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही. आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची मदत देण्याचे कोर्टाचे निर्देश. 40 साक्षीदार फितूर झाल्याची बातमी. मात्र साक्षीदारांना टॉर्चर करून जबाब घेतले. या साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरता येत नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाचा निवाडा. काँग्रेसनं आरएसएसच्या आणि हिंदू धर्मीय नेत्यांना प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला. मालेगाव निकालानंतर आमदार राम कदमांची काँग्रेसवर टीका. न्यायालयाच्या निकालामुळे पीडितांकडून नाराजी व्यक्त. निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं पीडितांचं वक्तव्य.
खऱ्या अर्थाने साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहितांना न्याय. हिंदू दहशतवादाचं वातावरण पसरवण्याचं काम काँग्रेस सरकारनं त्यावेळी केलं. खासदार नरेश म्हस्केंची मालेगाव निकालानंतर प्रतिक्रिया. सत्याचा विजय झाला, सर्व आरोपी निर्दोष होते आणि त्यांची निर्दोष सुटका. मात्र न्यायासाठी 17 वर्ष वाट पाहावी लागली याची निराशा. वकील उमेश वलझारेंची प्रतिक्रिया. मताचं राजकारण करण्यासाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी भगवा दहशतवाद समोर. वकील उमेश वलझारेंची प्रतिक्रिया. भगवा दहशतवाद हा कट कोणाच्या सांगण्यावरून पसरवला गेला या प्रकरणावर संसदेत उत्तर मागितलं जाणार. खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया. न्यायालय एवढे वर्ष विलंब का? हे आरोपी नाहीत मात्र गुन्हेगार कोण? पोलिसांना आरोपी मिळत नाही हे गृह खात्याचं अपयश. खासदार अरविंद सावंतांची टीका. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने या प्रकरणात हिंदू संघटनांना आरएसएसला जोडलं. मात्र 17 वर्षांनंतर सत्य समोर. सर्वांना कोर्टाकडून निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. काँग्रेस बोलत राहते मात्र दहशतवादाचा कोणता धर्म नसतो. दहशतवादीच दहशतवादी असतात. हिंदू कधीच दहशतवादी नसतो. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले. मात्र पीडित अद्याप त्रासात आहेत. आरोपींची निर्दोष मुक्तता हा न्याय नाही. एमआयएमच्या मुफ्ती इस्माईल यांची प्रतिक्रिया. विरोधकांना बदनाम करण्यासाठी या प्रकरणात गोवण्यात आले. मात्र आता पुराव्याअभावी कोर्टानं सर्वांना निर्दोष मुक्त केला. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींची बदनामी करणाऱ्यांनी नाक रगडून हिंदू समाजाची माफी मागावी. भाजप नेते नितेश राणेंची प्रतिक्रिया. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला. निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया. 17 वर्षांनंतर निकाल लागला. न्यायाचं स्वागत करतो. त्यावेळी समस्त हिंदूंना बदनाम करण्याचं काम काँग्रेसनं केलं. निकालानंतर मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. न्यायालयाकडून काँग्रेसला चपराक. त्या काळच्या राज्यकर्त्यांनी राजकारण केलं. ज्यांनी कृत्य केलं त्यांना शासन झालं पाहिजे. दादा भुसेंची प्रतिक्रिया. आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालतं का? बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला त्यांना सोडून दिलं जातं. मालेगाव निकालावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. आतंकवाद ना कभी भगवा था न कभी रहेगा. हॅशटॅग मालेगाव वर्डिक्ट. मालेगाव निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे पण सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मालेगाव निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. भगवा रंग त्यागाचा नाही दहशतवादाचा. गगन में लहराता है भगवा हमारा. मालेगाव निकालानंतर मंगल प्रभात लोढांचे ट्विट. हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांना कोर्टाची चपराक. मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं. आता काँग्रेसला माफी मागावी. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाम मागणी. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे लावले. मात्र हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू सुरक्षित राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले. हिंदू समाजाची माफी मागण्याची मंत्री नितेश राणेंची मागणी. भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी साध्वींना आरोपी बनवलं. हे प्रकरण बोगस आणि खोटं होतं. काँग्रेसनं देशाची माफी मागावी. किरीट सोमय्या यांची मागणी. काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली ही चपराक आहे. हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं काम केलं. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी. केशव उपाध्ये यांची मागणी. मालेगावात 6 लोकांचा जीव गेला. एकाचा जीव गेला तरी न्याय मिळाला हवा. लोकसभेत 2 दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन न्याय प्रणालीत काय त्रुटी आहे याची गंभीर चर्चा करावी. इम्तियाज जलील यांची मागणी. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट निकालानंतर मालेगावमध्ये आरोपींच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा. कार्यकर्त्यांकडून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता. त्यांच्या निवासस्थानी पतित पावन संघटनेकडून जल्लोष साजरा. गणेश मंडळांना मोठा दिलासा. मंडपासाठी खड्डा खणल्यावर 2000 रुपये शुल्क आकारणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा.
राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू. SEBC प्रवर्गाला 10% आरक्षण. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला निर्णय. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पुण्यात बेरोजगार अभियंत्याच्या आंदोलनाला अमरावतीच्या युवा अभियंत्यांचा पाठिंबा. सरकारनं तातडीनं पदभरती करावी अशी मागणी. हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना पत्र. चिवेवाडी घाटातील तुटलेलं रेलिंग पुन्हा बसवण्याची मागणी. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. वंचित बहुजन आघाडीनं कार्यालयासमोर मांडला ठिय्या. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी. गैरव्यवहार प्रकरणात कंत्राटदारांनी दिलेली बनावट कागदपत्राप्रकरणी कंत्राटदारांच्या कार्यालयावर ही छापेमारी सुरू. नांदेड जालना संभावित होणाऱ्या समृद्धी महामार्गात बागायती जमिनीला कवडीमोल दरानं खरेदी करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय. बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चक्क इच्छामरणची मागणी केली. सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं आंदोलन. भीक मागत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही चिल्लर देण्याचा इशारा. आंदोलनावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी. वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका प्रभाग रचना अहवालावर 6 आणि 7 ऑगस्टला मुंबईत बैठक. अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील डाव्या कालव्यावरील पूल कोसळलाय. पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सांगली जिल्हा परिषद शाळेजवळील रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांवर पायी चिखलातून चालत जाण्याची वेळ. जिल्हा परिषदेनं दखल घेऊन रस्ता करावा अशी मागणी. पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे. वाहन चालक त्रस्त तर तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. यवतमाळमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघाचा मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बदलापूर रेल्वे स्टेशनवर गळती. रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या छताला गळती. रेल्वे प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. दिव्यांगांच्या डब्यामधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर होणार कारवाई. ठाण्यात 40 ते 50 सामान्य प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. वरळी BDD वासीय आता अलिशान 2 BHK घरात राहायला जाणार. नव्या इमारतीच्या तळमजल्यावर घरमालकांच्या नावाच्या पाट्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक संवर्गातील 1846 जागांसाठी भरती. उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि पुढील कार्यवाहीसाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदत. मुंबई महानगरपालिकेकडे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी. 2 महिन्यात 7,000हून अधिक तक्रारी प्राप्त. कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची उच्च न्यायालयाची पालिकेला परवानगी. कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रासाचं नागरिकांच्या आरोग्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही. न्यायालयाचं स्पष्टीकरण. मुंबईतील चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांची विचार विनिमय. या विषयावर परिसंवाद संपन्न. मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. भूषण गगराणींचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचे 6,800 कोटी वसूल केले जाणार. स्वयं घोषणापत्रात खोटी माहिती दिल्यावर लाभार्थींवर कारवाई. BJ मेडिकल कॉलेजमधील सहयोगी 7 प्राध्यापकांच्या बारामतीत बदल्या. ससून रुग्णालयातील महत्त्वाच्या विभागातील रुग्णसेवेवर परिणाम होणार. पुण्यातील तलावातील पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा पालिकेचा प्रस्ताव. पालिकेकडून जलसंपदा विभागाकडे 37 कोटी 50 लाख रुपयांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. धरणातून 5.24 TMC विसर्ग. वरसगाव आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा संपन्न.
दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींनी जिओचा नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केलाय. नांदणी येथील माधुरी हत्ती वनतारा येथे पाठवल्याच्या निषेधार्थ रिलायन्सच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याची ही मोहीम सुरू. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी. 44,77,000चा शासनाचा गंडा. 25 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. महादेवी हत्तीणीला परत नांदणीला आणण्यासाठी जिओ सिम कार्ड पोर्ट मोहीम सुरूच राहणार. गावकऱ्यांचा राजू शेट्टींची व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जनचळवळ. लोकप्रतिनिधींनी सुरू केली सह्यांची मोहीम. भंडाऱ्यात रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना जीव गमावलाय. तब्बल 2 तास रुग्णवाहिका आलीच नाही. पवनी शहरातील संतापजनक प्रकार. छत्रपती संभाजीनगरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार 27,000 रुपये पगार. 4 एजन्सींना प्रत्येकी 500 कर्मचाऱ्यांचं कंत्राट. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोषण आहारात खराब साहित्याचा पुरवठा. संतप्त पालकांनी पोषण आहारातील साहित्य बीडीओ कार्यालयासमोर मांडलं. कोल्हापुरात आमदार शरद सोनवणेंविरोधात बेरड रामोशी समाजाचा निषेध मोर्चा. सोनवणेंनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा. अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेवर 145 हरकती. 8 ऑगस्ट पर्यंत हरकतींवर सुनावणी. 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली. अमरावती आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ. महागाईमुळे खरं तर राख्यांच्या दरांमध्ये 20% वाढ. कल्याणमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. पगार कपात आणि वाढलेल्या अंतरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. अपडेटच्या नावाखाली आधार कार्ड बंद. आधार कार्ड नसल्याने 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित. अनेक प्रयत्न करूनही गेल्या 5 वर्षापासून चंद्रपुरातील विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा. इंदापुरातील वरकुटे गावच्या सरपंच पूनम सोनवणे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रदान. लोणावळ्यात पुरस्कार प्रदान सोहळा. लातूर शहरात रत्नागिरी नागपूर महामार्गावरील पथदिवे बंद. तक्रार करूनही पथदिवे अद्याप लागले नाहीत. आक्रमक मनसे कार्यकर्त्यांचं महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत. रस्ता दुरुस्त करा विद्यार्थ्यांची मागणी. जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांची नियुक्ती. आशिमा मित्तल आज पदभार स्वीकारणार. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाण्यात बदली. बुलढाण्यातील ठाणेदार रामकृष्ण पवार यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान. राजभवनात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नागपूरच्या विद्यमान प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. औसामधील ग्रामीण रुग्णालयात द बर्निंग अँब्युलन्सचा थरार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग. तरुणाच्या हाताची छाटली बोटं. बीडमधील धक्कादायक प्रकार. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. एकाला अटक. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदी पात्रात 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वाशिम जिल्ह्यातील हळदीच्या बाजारभावात चढउतार. हळद उत्पादक शेतकरी संभ्रमात. आगामी दिवसात दर कोणत्या पातळीवर स्थिरावतील याकडे लक्ष. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात बंधारा फुटला. उत्कृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधारा फुटला. शेती पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये पावसाची संततधार. इरई धरणाचे 2 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण. पैठणमधील नाथसागर धरण 91% भरले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार नाथसागर धरणातील पाण्याचे पूजन. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचे 2 दरवाजे उघडले. नांदेडमध्ये भर दिवसा तरुणीला जबरदस्ती उचलून नेल्याची घटना. माहिती मिळताच पोलिसांना घेतला. आरोपीला ताब्यात.
गडचिरोलीच्या पत्ती गावमध्ये मजूर वर्गीय कुटुंबाच्या घराला आग. दुर्घटनेत घरातील साहित्य आणि बांधकामासाठी ठेवलेली रोख रक्कम जळून खाक. लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळल्याची घटना. दुर्घटनेत एक लेफ्टनंट कर्नलसह 2 सैनिकांचा मृत्यू, 3 अधिकारी जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल समोर गळफास घेत विद्यार्थिनीची आत्महत्या. आत्महत्याआधी व्हिडिओ कॉल ही रेकॉर्डिंग तपासण्यानंतर होणार स्पष्ट. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर श्वान अडकला. श्वानाचा जीव वाचवण्यासाठी व्यक्तीची धडपड. विद्यार्थ्याचा खरं तर शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. जळगाव जिल्ह्यातील जेई स्कूल मधील ही घटना आहे. कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त. हिंगोलीच्या बाबुळगाव येथे एका शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर. गोव्याच्या पेडणेत बसची दुचाकीला धडक. दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक. रायगड पोलिसांनी 11 आरोपींना ठोकल्या बेड्या. 6,000 अधिक सिम कार्ड, 35 मोबाईल, लॅपटॉप हस्तगत. भिवंडीत गुन्हे शाखेची कारवाई. 3,75,000चा कफ सिरप साठा जप्त. गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेतला. हिंगोलीत जुन्या वादातून एकावर हल्ला. 6 आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जखमीवर नांदेडमध्ये उपचार सुरू. सोलापूरमध्ये 4 महिन्याच्या बाळाला चोरणाऱ्यांना अटक. महिलेसह रिक्षा चालकाला अटक. पोलिसांनी 8 तासात लावला आरोपींचा शोध. सांगलीमध्ये घरफोडी करणारी अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात. 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरीत वकील असल्याचं सांगून 50,000ची फसवणूक. पोलिसांकडून आरोपीला अटक. आरोपीवर फसवणुकीचे अनेक गुन्हे असल्याचं निष्पन्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.